students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Morphology of Flowering Plants, lecture number 12. In this lecture, we are going to study about the gynoecium. Gynoecium is the female sex organ of flower. It is a innermost essential floral ball, and this gynoecium, which is formed from the carpel, means each member of gynoecium which is known as carpel, and each carpel which is again divided into three parts, that is stigma, style and ovary. म्हणजे गायनोसियम हा फिमेल सेक्स ऑर्गन आहे आणि गायनोसियमच्या प्रत्येक मेंबरला आपण काय म्हणणार आहोत, कार्पेल, आणि एका कार्पेल मध्ये तीन पार्ट्स असणार आहेत. म्हणजेच स्टिग्मा, टिप पोर्शनला स्टिग्मा असेल, त्यानंतर आपल्याला ही स्टाईल पाहायला मिळेल, अँड बेसल ओव्हल ग्लोब्युलर स्ट्रक्चर जे असतं विच इज नथिंग बट द ओव्हरी. So ovary is a basal globular solemn structure which is nothing but the ovary, and inside this ovary ovules are present on a cushion like structure which is nothing but the placenta. म्हणजे तिथं पॅरेन्कायमेटस टिश्यू प्रेझेंट असतील की त्याच्यापासून एक कुशन लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं आणि त्या कुशन वरती ओव्ह्यूल्स प्रेझेंट असणार आहे. देन this ovary is the fertile part of the carpel. कार्पेलचा फर्टाईल पार्ट कोणता आहे तर ओव्हरी असेल की ज्याच्या आतमध्ये ओव्ह्यूल्स प्रेझेंट असणार. आफ्टर द फर्टिलायझेशन ovule is developed into seed and ovary is developed into the fruit. जे फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्ह्यूल्स पासून सीड फॉर्म होतात आणि ओव्हरी पासून फ्रूट फॉर्म होतात. अँड फ्रॉम दिस ओव्हरी ए elongated, thin, linear, hollow structure is developed, and this is called as a style. And this style connect the ovary with a stigma. म्हणजे या स्टाईल जी असणार आहे ती कशी आहे, हॉलो आहे, इलॉंगेटेड, थिन स्ट्रक्चर असेल, आणि हे जे काही स्ट्रक्चर असणार आहे ते काय करेल, त्याचं मेन फंक्शन काय आहे तर स्टिग्मा आणि ओव्हरी या दोन्हींना कनेक्ट करण्याचं काम ही स्टाईल करते. देन ऍट द टिप पोर्शन ऑफ दिस स्टाईल देर इज अ प्रेझन्स ऑफ स्टिग्मा, और द टिप पोर्शन ऑफ द स्टाईल विच इज नोन एज अ स्टिग्मा. And stigma which perform the function, that is it receive the pollen grains and help in the pollen germination. म्हणजे जे काही पोलन ग्रेन्स आहेत, जेव्हा पॉलिनेशन होतं तेव्हा ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, म्हणजे एका फुलातले परागकण दुसऱ्या फुलातल्या स्टिग्मावरती पडतील जर क्रॉस पॉलिनेशन असेल तर. जर सेल्फ पॉलिनेशन असेल तर त्याच फुलातले पोलन ग्रेन त्याच फुलातल्या स्टिग्मावरती डस्टेड होणार आहेत. म्हणजे या स्टिग्माचं मेन फंक्शन काय, रिसीव्ह द पोलन ग्रेन. जे काही पोलन ग्रेन्स आहेत त्या पोलन ग्रेनना ते काय करतं, रिसीव्ह करतं. As well as a stigma help in pollen germination. Pollen germination साठी मदत करणार आहे. Because stigma contain the sugar, protein, lipid मध्ये प्रेझेंट असणार आहे. As well as it secrete a mucilaginous substance. Then the stigma also shows the variation. Stigma मध्ये पण आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळेल. In some plant the stigma is cup shaped. Then also stigma is dumbbell shape असेल, stigma is feathery. Then also in some plant we observed that the stigma which is bifid one, stigma is sticky one. So stigma shows the variation. Stigma मध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळेल. काही स्टिग्मा, काही प्लांटच्या स्टिग्मा मध्ये स्टिग्मा हा अट्रॅक्टिव्ह असेल, त्याच्यावरती स्मॉल हेअरी आउटग्रोथ असेल, किंवा काही मध्ये स्टिग्मा हा रफ असतो. आणि मेन फंक्शन या स्टिग्माचं आहे रिसीव्ह द पोलन ग्रेन्स अँड हेल्प इन पोलन जर्मिनेशन. देन द नेक्स्ट आहे, डिपेंडिंग अपॉन the how many carpels are present in the gynoecium, there are different types of the gynoecium, and these are nothing but the monocarpellary gynoecium. When
gynosium consists only one carpel, then it is known as a monocarpellary gynosium, or it is also known as a simple pistil, because gynosium which is also known as a pistil. गायनोसियमलाच आपण काय म्हणणार आहोत, पिस्टिल म्हणणार आहोत. जेव्हा गायनोसियम हे एकच कार्पेल पासून फॉर्म होतं तेव्हा त्याला आपण सिंपल पिस्टिल किंवा मोनोकार्पिलरी गायनोसियम म्हणणार. एक्झाम्पल पी. पी मध्ये आपल्याला वाटाणामध्ये आपल्याला वाटाण्याचं फूल जर बघितलं तर त्याचं गायनोसियम हे कसं आहे, मोनोकार्पिलरी. देन बायकार्पिलरी. If gynosium has two carpels, then this gynosium which is known as a bicarpellary gynosium. दोन कार्पेल्स असतील तर त्या गायनोसियमला आपण बायकार्पिलरी गायनोसियम म्हणणार. फॉर एक्झाम्पल धतुरा. If gynosium has three carpels, then it is known as a tricarpellary. फॉर एक्झाम्पल कुकुरबिटा. कुकुरबिटा मध्ये आपल्याला गायनोसियम हे ट्रायकार्पिलरी दिसेल कारण तिथं 3 कार्पेल्स असणार. Then tetracarpellary means if gynosium has 4 carpels, then it is known as a tetracarpellary gynosium. For example, cotton. Cotton मध्ये आपल्याला म्हणजे कापूस असणार आहे. कॉटनचे फ्लावर जर आपण बघितले तर गायनोसियम कसं आहे, टेट्राकार्पिलरी आहे. Then pentacarpellary gynosium means if the gynosium has 5 carpels, then it is known as a pentacarpellary gynosium. It is observed in hibiscus rosa sinensis. जास्वंदीचं फूल जर आपण बघितलं तर आपल्याला त्याच्यामध्ये 5 कार्पेल्स पाहायला मिळतील, पण ते सगळे कार्पेल्स फ्यूज झाले असतात. दॅट इज पेंटाकार्पिलरी कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. देन मल्टीकार्पिलरी means if gynosium has many carpels, then it is known as a multicarpellary gynosium, and which is observed in papaver. Then the depending upon the cohesion of carpels means the interaction between these carpels means if there is a multicarpellary condition means more than one carpels, 2, 3 or many carpels are present, then we observe that the two types of gynosium, that is apocarpus gynosium and syncarpus gynosium. Apocarpus gynosium means if 2 or more carpels are present and if these carpels are free, सगळे carpels हे free असतील, then it is known as apocarpus. त्याला apocarpus आपण म्हणतो. And it is observed in lotus, rose and clematis. लोटस मध्ये, रोज मध्ये, गुलाबामध्ये पण आपण बघितलं कार्पेल्स मेनी असतात पण ते सगळे कार्पेल्स फ्री असतात, तेव्हा त्या कंडिशनला आपण अपोकार्पस म्हणणार आहोत. किंवा क्लेमॅटिस मध्ये पण आपल्याला अपोकार्पस गायनोसियम पाहायला मिळेल. देन सिनकार्पस गायनोसियम means 2 or more carpels are present and all these carpels are fused. सगळे कार्पेल्स जर फ्यूज झाले असतील then this condition is known as a syncarpus, or this gynosium which is known as syncarpus gynosium. म्हणजे मेनी कार्पेल्स आहेत पण ते सगळे कार्पेल्स फ्यूज होणार आहेत आणि फ्यूज होऊन एक सिंगल स्ट्रक्चर फॉर्म होतं, तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहोत, सिनकार्पस. फॉर एक्झाम्पल मस्टर्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ऍज वेल ऍज चायना रोज मध्ये आपण बघू शकतो, ऍज वेल ऍज टोमॅटोज मध्ये आपल्याला हे पाहायला मिळेल. मीन्स दिस इज ऑब्झर्व्ड इन मस्टर्ड, चायना रोज अँड टोमॅटो. देन द नेक्स्ट, depending upon how many locules or the compartment are present in the ovary, there are different types. That is unilocular ovary, bilocular ovary, multilocular ovary असे ओव्हरीचे टाइप्स पडले. मीन्स द ओव्हरी, आता ओव्हरी हा बेसल सॉलन पार्ट आहे आणि या बेसल सॉलन पार्ट मध्ये जर समजा तिथं एकच सिंगल कंपार्टमेंट असेल तर त्या ओव्हरीला आपण काय म्हणणार आहोत, युनिलॉक्युलर ओव्हरी. व्हेन ओव्हरी हॅज ओनली वन कंपार्टमेंट, म्हणजे फक्त ओव्हरी मध्ये एकच कंपार्टमेंट आहे, एकच लॉक्युल प्रेझेंट असेल, देन इट इज नोन एज ए युनिलॉक्युलर ओव्हरी and which is observed in pea plant. Pea plant मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, as well as it is observed in
सेटेलारिया. देन नेक्स्ट आहे बायलॉक्युलर ओव्हरी. तर बायलॉक्युलर ओव्हरी मध्ये काय असणार आहे, तर इफ देर आर 2 कंपार्टमेंट्स इन द ओव्हरी, ओव्हरी मध्ये 2 कंपार्टमेंट्स असतील, 2 लॉक्युल्स असतील, देन इट इज नोन ऍज बायलॉक्युलर. एक्झाम्पल आहे सोलॅनम. सोलॅनम मध्ये आपल्याला बायलॉक्युलर ओव्हरी पाहायला मिळेल. देन ट्रायलॉक्युलर ओव्हरी. ट्रायलॉक्युलर means when the 3 compartments are present, then this condition is known as trilocular. For example, Asphodylus and also this trilocular ovary which is observed in members of family Liliaceae. Liliaceae family मध्ये येणारे जे सगळे मेंबर्स आहेत त्यामध्ये आपल्याला ट्रायलॉक्युलर ओव्हरी पाहायला मिळेल. देन मल्टीलॉक्युलर ओव्हरी विच इज ऑब्झर्व्ड इन सिट्रस. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर इथे असे मेनी लॉक्युल्स आपल्याला पाहायला मिळतात. मल्टीलॉक्युलर ओव्हरी. अँड दिस मल्टीलॉक्युलर ओव्हरी विच इज ऑब्झर्व्ड इन सिट्रस. सिट्रस मध्ये आपण बघू शकतो. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये चायना रोज मध्ये सुद्धा अशी मल्टीलॉक्युलर ओव्हरी पाहायला मिळेल. So these are the different types of ovary depending upon the how many compartments are present in the ovary. Then there are various types of the styles on the basis of their origin. म्हणजे ही स्टाईल कुठून ओरिजिन होणार आहे त्याच्यावरून त्याचे टाइप्स केले. फर्स्ट टाइप which is nothing but the terminal style. When the style is arise on the tip of ovary, म्हणजे ही ओव्हरी आहे आणि या ओव्हरीच्या टिप पासून जर स्टाईल अराइज होत असेल, then this condition or this type of the style is known as a terminal style. त्याला आपण टर्मिनल स्टाईल म्हणतो and which is observed in China rose. म्हणजेच जास्वंदीमध्ये हिबिस्कस रोझा सायनेन्सिस मध्ये जी स्टाईल आपल्याला पाहायला मिळणार आहे, this style which is a terminal style. Then lateral style means when the style is arise from lateral side of the ovary. म्हणजे ओव्हरीच्या एका लॅटरल साइड पासून जेव्हा ही स्टाईल अराइज होणार आहे, then this type of the style is known as a lateral style. And lateral style which is observed in mango. mango मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे आपण जर बघितलं ही ओव्हरी आहे आणि ह्या ओव्हरीच्या लॅटरल साइड पासून स्टाईल अराइज झाली आहे, म्हणून या स्टाईलला आपण लॅटरल स्टाईल म्हणतो, which is observed in mango. Then gynobasic. Gynobasic style means when the style is arise from the center of ovary or from thalamus. म्हणजे जर समजा ही स्टाईल बरोबर ओव्हरीच्या सेंटर मधून अराइज झाली असेल किंवा डायरेक्टली फ्रॉम द थॅलॅमस, then this type of the style which is known as a gynobasic. gynobasic म्हणजे गायनोसियमच्या बेस पासून ती अराइज झाली आहे, इट इज नोन ऍज ए गायनोबेसिक. फॉर एक्झाम्पल ऑसिमम अँड साल्विया. साल्विया आणि ऑसिमम मध्ये आपल्याला गायनोबेसिक स्टाईल पाहायला मिळेल. देन नेक्स्ट पॉइंट आहे प्लासेंटेशन. Placentation means the mode of arrangement of ovules on a placenta within ovary is known as placentation. Placentation म्हणजे काय, तर अरेंजमेंट, मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ ओव्ह्यूल्स ऑन ए प्लासेंटा. आपल्याला ऑलरेडीच माहिती आहे की प्लासेंटा हा काय आहे, कुशन लाईक एक स्ट्रक्चर आहे की ज्याच्यावरती ओव्ह्यूल्स होतात, अटॅच होतात, तिथून ओव्ह्यूल डेव्हलप होणार आहेत. म्हणजेच आपण काय म्हणतो, या प्लासेंटेशनला काय म्हणतो, मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ ओव्ह्यूल्स ऑन ए प्लासेंटा विदिन ओव्हरी. म्हणजे जे काही या ओव्ह्यूलची अरेंजमेंट असणार आहे, दीज ओव्ह्यूल्स आर अरेंज ऑन ए प्लासेंटा. प्लासेंटावरती ते अरेंज झालेत आणि प्लासेंटा हे कुशन लाईक स्ट्रक्चर आहे, त्याच्यावरती हे ओव्ह्यूल्स अरेंज झालेत. आणि ही जी अरेंजमेंट आहे ती कुठे आहे, विदिन द ओव्हरी. ओव्हरीच्या आतमधली ओव्ह्यूलची जी अरेंजमेंट असते त्या अरेंजमेंटला आपण प्लासेंटेशन म्हणतो. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ द प्लासेंटेशन. प्लासेंटेशनचे डिफरंट टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप विच इज नथिंग बट द मार्जिनल प्लासेंटेशन. पहिला टाइप आहे मार्जिनल प्लासेंटेशन. अँड दिस मार्जिनल प्लासेंटेशन विच इज ऑब्झर्व्ड इन पी बीन.
वाटाणा, घेवडा याची जर आपण शेंग उघडून बघितली तर सगळे जे काही ओव्ह्यूल्स असतात ते एका मार्जिनला अटॅच झालेले दिसतात आणि त्या टाइपच्या प्लासेंटेशनला आपण मार्जिनल प्लासेंटेशन म्हणतो. इन दिस प्लासेंटेशन प्लासेंटा फॉर्म ए रिच along the ventral suture of the ovary. म्हणजे प्लासेंटा जो असणार आहे तो प्लासेंटा काय फॉर्म करेल, प्लासेंटा फॉर्म्स द रिच, प्लासेंटा एक रिच लाईक स्ट्रक्चर फॉर्म करणार आहे along the ventral suture of the ovary. ओव्हरीच्या वेंट्रल सुचरला एक रिच लाईक स्ट्रक्चर प्लासेंटा फॉर्म करेल and on this ridge the ovules are developed, then it is known as मार्जिनल प्लासेंटेशन. त्याला आपण मार्जिनल प्लासेंटेशन म्हणणार. जर आपण ही वाटाण्याची शेंग उघडून बघितली तर आपल्याला असे हे सगळे जे ओव्ह्यूल्स असतील ते कुठं अटॅच झालेले आहेत तर ऑन द रिज ऑफ द प्लासेंटाला ते अटॅच झालेले आहेत आणि इथं ओव्हरी आपल्याला कशी दिसणार आहे, युनिलॉक्युलर ओव्हरी आहे. ओव्हरी कशी आहे, युनिलॉक्युलर ओव्हरी. देन नेक्स्ट टाइप आहे एक्झाइल प्लासेंटेशन. In axile placentation, the placenta which is formed at the axile region. Placenta कुठं प्रेझेंट असणार आहे, सेंट्रल ऍक्सिस रिजनला असेल, एक्झाइल रिजनला प्रेझेंट असेल. And on this placenta, ovules are developed and on this central placenta, the ovules are attached. And in this type of the placentation, we observed that the multicarpillary syncarpous multilocular आपल्याला ओव्हरी पाहायला मिळेल. म्हणजे एक तर गायनोसियम कसं आहे, मल्टीकार्पिलरी सिनकार्पस गायनोसियम आहे आणि ओव्हरी जी असणार आहे ती मल्टीलॉक्युलर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मेनी कंपार्टमेंट आहे आणि प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये आपल्याला ओव्ह्यूल्स पाहायला मिळतात. आणि हे ओव्ह्यूल्स कुठे अराईव्ह झालेत किंवा कुठे डेव्हलप झालेत, these ovules are attached to the central axis because the placenta is present on the central axile region. Central axile regionला, central axisला हा प्लासेंटा प्रेझेंट असणार आहे आणि म्हणून या प्लासेंटेशनला आपण एक्झाइल प्लासेंटेशन म्हणतो. And this type of the placentation which is observed in China rose means hibiscus rosa sinensis मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. Then cotton as well as tomato and lemon यामध्ये आपल्याला एक्झाइल प्लासेंटेशन पाहायला मिळते. एक्झाइल प्लासेंटेशन. Then next आहे parietal placentation. Means when the ovules are attached on the inner wall of the ovary or the peripheral side, and these ovules are present in a unilocular ovary. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर ओव्हरी कशी आहे, युनिलॉक्युलर. एकच काय दिसेल आपल्याला, तिथं एकच कंपार्टमेंट पाहायला मिळणार आहे. काही वेळा दोन कंपार्टमेंट पाहायला मिळतात ड्यू टू फॉर्मेशन ऑफ फॉल्स सेप्टम. फॉल्स सेप्टम फॉर्म होऊन सुद्धा काही वेळा दोन कंपार्टमेंट पाहायला मिळतात. मोस्टली आपण बघितलं तर सिंगल कंपार्टमेंट असणार आहे, युनिलॉक्युलर ओव्हरी असेल आणि ह्या युनिलॉक्युलर ओव्हरी मध्ये जे काही ओव्ह्यूल्स असतील ते ओव्ह्यूल्स, these ovules which are attached to the inner wall of the ovary. ओव्हरीच्या इनर वॉलला म्हणजे पेरिफेरी साइडला ते ओव्ह्यूल्स अटॅच असणार आहेत कारण प्लासेंटा इथं प्रेझेंट आहे आणि त्यामुळं या प्लासेंटेशनला आपण परायटल प्लासेंटेशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल पपया अँड ककुंबर. पपया अँड ककुंबर मध्ये आपल्याला अशा टाइपची कंडिशन पाहायला मिळेल. इथं जर आपण बघितलं परायटल प्लासेंटेशन मध्ये प्लासेंटा इज सिच्युएटेड ऑन द मीटिंग ऑफ द टू मार्जिन्स ऑफ द कार्पेल्स. दोन कार्पेलची जी मार्जिन असणार आहे त्या कार्पेलच्या मार्जिनला मीन्स द प्लासेंटा इज सिच्युएटेड. प्लासेंटा कुठे सिच्युएटेड आहे, ऑन द मीटिंग ऑफ द टू मार्जिन्स ऑफ द कार्पेल. दोन कार्पेलच्या मार्जिनची जिथं ते एकत्र येणार आहेत तिथं आपल्याला प्लासेंटा पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती काय असतील ओव्ह्यूल्स डेव्हलप होणार आहेत. दे आर प्रेझेंट ऍट द periphery, so it is known as a parietal placentation which is observed in papaya and cucumber. Then next आहे precentral placentation. सेंट्रल किंवा प्रीसेंट्रल प्लासेंटेशन त्याला आपण म्हणतो. In this
placentation, we observed that ovary is unilocular. Ovary कशी आहे? Unilocular आहे. And all these ovules, they are present on the central axis and they are present in a unilocular ovary. युनिलॉक्युलर ओव्हरी मध्ये ते प्रेझेंट असणार आहेत. सगळे ओव्ह्यूल जे असणार ते सेंट्रल ऍक्सिस वरती अराइज झालेले आहेत, सेंट्रल ऍक्सिस वरती डेव्हलप झालेत आणि या प्लासेंटेशनला आपण फ्री सेंट्रल प्लासेंटेशन म्हणतो. अँड विच इज ऑब्झर्व्ड इन फिग. देन इट इज ऑल्सो ऑब्झर्व्ड इन डायंथस. डायंथस मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऍज वेल ऍज इट इज ऑब्झर्व्ड इन प्राइमरोज. प्राइमरोज मध्ये पण आपल्याला पाहायला मिळेल. Then the next type of the placentation, which is nothing but the basal placentation. In basal placentation, the placenta is present at the basal region. जे placenta basal region ला present आहे, basal placenta आहे. On this basal placenta, single ovule is developed or single ovule is attached to this basal placenta, and this is called as a basal placentation, which is observed in a sunflower, rice and marigold. Sunflower, सूर्यफुलामध्ये आपल्याला अशा टाईपचं बेसल प्लासेंटेशन पाहायला मिळेल. राईस मध्ये आपल्याला या टाईपचं प्लासेंटेशन पाहायला मिळेल. ऍज वेल ऍज मेरीगोल्ड मध्ये पण बेसल प्लासेंटेशन प्रेझेंट आहे. देन द नेक्स्ट आहे सुपरफिशियल प्लासेंटेशन. ते सुपरफिशियल प्लासेंटेशन विच इज ऑब्झर्व्ड इन निम्फिया और वॉटर लिली. वॉटर लिली और निम्फिया. निम्फिया मध्ये आपल्याला या टाईपचं प्लासेंटेशन पाहायला मिळेल. Here we observed that the ovules are developed on the different compartments. कारण इथं जर आपण बघितलं, in this type of the placentation we observed that ovary is multilocular. ovary कशी आहे? multilocular ovary आहे. Then gynosium which is multicarpillary gynosium present असेल आणि ovary कशी आहे? multilocular आहे. Then here we observed that in between these different compartment there is a formation of the septum. ह्या जो काही सेप्टम फॉर्म झालेत, ऑल दीज सेप्टा, या सगळ्या सेप्टावरती प्लासेंटा डेव्हलप होणार आहे. ऑन दीज सेप्टा, हे जे काही सेप्टा आहेत त्या सेप्टावरती प्लासेंटा डेव्हलप होईल. अँड द ओव्ह्यूल्स आर डेव्हलप ऑन दीज प्लासेंटा, मीन्स सेप्टल प्लासेंटा. देन this is nothing but the superficial placentation. म्हणजे सुपरफिशियल प्लासेंटेशन आपल्याला निम्फियामध्ये पाहायला मिळेल की जिथं ओव्हरी कशी आहे? मल्टीलॉक्युलर ओव्हरी आहेत, मेनी लॉक्युल्स आहेत. प्रत्येक लॉक्युल्स जे असणार आहे, 2 लॉक्युलच्या मध्ये सेप्टम प्रेझेंट आहे आणि त्या सेप्टम वरती प्लासेंटा प्रेझेंट असेल आणि त्या प्लासेंटा पासून हे आपल्याला नंबर ऑफ ओव्ह्यूल्स प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये पाहायला मिळतील आणि त्याला आपण काय म्हणणार आहोत? सुपरफिशियल प्लासेंटेशन, अँड विच इज ऑब्झर्व्ड इन निम्फिया. सो दिस इज ऑल अबाउट द प्लासेंटेशन. या प्लासेंटेशन वरती आपल्याला क्वेश्चन, थेरीलाही क्वेश्चन विचारला जातो, as well as this point which is also important for the NEET and CET exam. ज्या डायग्राम्स आहेत त्या डायग्राम्स इम्पॉर्टंट आहेत, त्या डायग्राम्स दिल्या जातात आणि डायग्राम्स वरून आपल्याला प्लासेंटेशन आयडेंटिफाय करावं लागतं. किंवा एखादी डायग्राम दिली जाईल आणि या डायग्राम मध्ये मीन्स ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम विच प्लासेंटेशन इज प्रेझेंट अँड व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ धिस प्लासेंटेशन. अशा टाईपचा पण क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. किंवा या प्लासेंटेशन वरून आपल्याला त्याचे एक्झाम्पल्स आणि प्लासेंटेशनचे टाइप्स अशा मॅच द पेअर साठी सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा थेरीला व्हॉट इज प्लासेंटेशन, इनलिस्टेड द टाइप्स ऑफ प्लासेंटेशन विथ सुटेबल एक्झाम्पल, अशा टाईपचा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. त्यानंतर आपण इथं जे बघितले दॅट इज द टाइप्स ऑफ गायनोसियम डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ कार्पेल्स. याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहेत, यावरती क्वेश्चन आपल्याला नीट साठी किंवा सीईटी साठी विचारला जाऊ शकतो. किंवा हा जो पार्ट आहे दॅट इज द व्हेरियस टाइप्स ऑफ द स्टाईल्स which is also important for the NEET. NEET साठी important आहे. That is gyno basic style, lateral style, terminal style. त्याच्या एक्झाम्पल्स किंवा ते कुठून अराइज होणार आहे, ते कशावरून त्याचे टाइप्स पडलेत हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट द गायनोसियम.
Thank you very much.